बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी ब्रेकिंग न्यूज खरं तर समोर येते। लव जिहाद विरोधी कायदा खरं तर उद्या होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुती सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात। लव जिहाद विरोधी कायदा करावा अशी मागणी हिंदू संघटनांची आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडे हिंदुत्ववादी संघटनांनी पत्र देखील लिहिलंय। हिंदुत्ववादी संघटनेच्या मागणीची आता दखल घेत सरकारी पातळीवर कायदा करण्यासाठी लवकरच कायदे तज्ञांची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। गुजरात सरकारनंतर आता महाराष्ट्र सरकार देखील लव जिहाद कायद्याबाबत गंभीर असल्याचं चित्र आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। लव जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते। अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा होण्याची शक्यता आहे। महायुती सरकारकडून आता हालचालींना वेग आलाय। लव जिहाद विरोधी कायदा करावा अशी हिंदू संघटनांची मागणी असून मुख्यमंत्री फडणवीसांकडे हिंदुत्ववादी संघटनांनी या संदर्भात पत्र देखील लिहिलेलं आहे। हिंदुत्ववादी संघटनेच्या मागण्यांची दखल घेत आता सरकारी पातळीवर कायदा करण्यासाठी लवकरच कायदे तज्ञांची एक महत्त्वाची बैठक या संदर्भात होणार आहे। गुजरात सरकारनंतर आता महाराष्ट्र सरकार देखील लव जिहाद कायद्याबाबत गंभीर असल्याचं चित्र आहे। तर लव जिहाद कायदा लवकरच खरं तर लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते। अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सर्व प्रकरणाची दखल घेतल्याचं चित्र आहे। लव जिहाद विरोधी कायदा लवकरच होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे महायुती सरकारकडून आता या संदर्भात हालचालींना वेग आलेला आहे। हालचाली सुरू झालेल्या आहेत। या संदर्भात महत्त्वाची माहिती खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। लव जिहाद विरोधी कायदा करावा अशी हिंदू संघटनांची मागणी आहे। याचीच दखल घेत आता सरकारी पातळीवर कायदा करण्यासाठी लवकरच कायदे तज्ञांची महत्त्वाची बैठक होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांकडे हिंदुत्ववादी संघटनांनी या संदर्भात पत्र देखील लिहिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।